रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, राग हा विकार आहे, तर क्षमा हा विचार आहे. क्षमेनेही युद्ध जिंकता येतं, पण रागानं आत्मघात होत असतो. आपल्याला माहिती आहे, राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सारी चांगली लक्षणं घेऊन जातो. दोस्तानो, संयम किंवा क्षमा ही एकटीच येत असते, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येत असते. मग दोस्तानो, निवड कोणाशी करायची हे आपण ठरवायचं असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. डोळ्यातलं पाणी आणि त्यामागची कहाणी प्रत्येकाला समजेल असं नसतं. नात्यात एकमेकांवर इतका विश्वास पाहिजे की कधी बोलणं नाही झालं तरीही नात्यात गैरसमज आणि संशय येणार नाही. सगळ्याच गोष्टी आपण मनाला लावून घ्यायच्या नाहीत, पण ज्या गोष्टी मनाला लागतात त्या आपण कधी विसरायच्या नाहीत. नातं जोडण्यासाठी घेतलेलं कष्ट, नातं टिकवण्यासाठी घेतलं तर ते नातं कधीच तुटत नसतं. मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी कधी कधी मनाविरुद्ध स्वीकाराव्या लागत असतात. प्रेमापेक्षा मैत्री फार महत्वाची असते, कारण प्रेम अर्धवट असतं, पण मैत्री मरेपर्यंत साथ देत असते. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, मनात चांगली भावना असावी लागते. लोकांना सोडायला शिका. त्यानं माझ्यासोबत असं केलं, यानं असं केलं, तो मला असं बोलला, तो तसं बोलला. कधीपर्यंत स्वतःला असं कोसत बसणार? काही व्यक्तींच्या आठवणी सदैव आयुष्यात दरवळत राहत असतात. ती व्यक्ती प्रत्यक्षात सोबत नसली तरीही. जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं, जी नेहमी घरातल्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते, जिला अनेक टेन्शन असून सुद्धा जिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य टिकून असतं, ती फक्त आई असते. लोकांना फक्त हक्क गाजवता येतो, पण नातं निभावता येत नाही. काय आहे याची जाणीव असली की काय नाही याची उणीव भासत नसते. जी माणसं मनानं भोळी आणि स्वभावानं साधी असतात, त्यांनाच इतरांपेक्षा जास्त त्रास आणि दुःख सहन करावं लागत असतं. आवडत्या व्यक्तीसोबत बोलणं बंद झालं की मन कुठंच लागत नसतं. जे तुमच्या मनातून उतरलेत त्यांचा त्रास करून घेऊ नका. जर ते लायकीचे असते तर मनातून उतरलेच नसते. तुम्ही किती मोठं व्हा, किती पैसा कमवा, जन्मदात्या आई वडिलांना खुश ठेवू शकत नसाल तर तुमच्याहून मोठा भिकारी या जगात कोणीच नसतो. अहंकाराची उडी ही जास्त काळ टिकत नसते, कारण काही काळ गेला की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. परिस्थिती ही गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत. मोबाईलचा खर्च बाप करतो
रिचार्जचा खर्च बाप करतो, तुमच्या मौज मजाचा खर्चही बाप करतो, तुमच्या लग्नाचा खर्चही बाप करतो. पण जेव्हा बापावर खर्च करायची वेळ येते तेव्हा पोरग म्हणतं, आम्ही दोघं वेगळं राहतो. माणसाचं खरं रूप तेव्हाच दिसतं जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर फक्त शांत राहा. कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जात असते. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतात, देव सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. आपल्या अवकातीपेक्षा काहीतरी मोठं करणं यालाच यशस्वी होणं म्हणत असतात. आळस हा कुटुंबाचा वैर आहे, निद्रा ही भिकेची सोय रे, आणि बारची उधारी म्हणजे कर्जबाजारी होण्याची पहिली पायरी आहे. तुळशीला कधी वृक्ष समजू नये, गायीला कधी पशु समजू नये आणि आई वडिलांना कधी मनुष्य समजू नये, कारण ही सर्व साक्षात ईश्वरांची रूपं आहेत. संघर्ष न वाढवता नांदावं कसं हे सहज जमतं. त्यासाठी खूप अक्कल लागते असं नाही, लागतो तो पेशन्स आणि संघर्षाशिवाय जगावं ही तळमळ. कोणाशीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली की तो एका सामान्य कोळशाला सुद्धा हळूहळू हिरा बनवतो. श्रीमंत होणं हे पाप नाही, पण केवळ पैशानं श्रीमंत होणं हे मात्र पाप आहे.